नमस्कार, द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण आम्रखंड बघणार आहोत। मी यासाठी दही घेतलेली आहे, 600 ग्रॅम दही आहे। पॅकेटमधलं दही आहे अमूलचं। आता हे आपण गाळून घेणार, म्हणजे हे आपण आता टांगून ठेवणार आहे रात्रभर। ह्याचं पाणी आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत, कारण आता अक्षय तृतीया जवळ आली आहे आणि आंब्याचा सीझन पण खूप छान आहे। तर आपण हे आता गाळायला ठेवणार आहोत। हे गाळून झालं, हे बघा असं हे रात्रभर ठेवणार आहोत। याचं पाणी निघतं ह्याचं। तर आपण आता ह्याच्या खाली जाळी ठेवणार आहोत। अशी ही जाळी ठेवून या जाळीवर हे दह्याचं कापड आपण असं हे बांधून रात्रभर याला ठेवणार आणि पूर्णपणे ह्याचं पाणी नितळल्यावरती आपण ह्याचं आम्रखंड करणार आहोत। आता ह्याच्यावर आपण काहीतरी वजन ठेवूया। आता आपण ह्याच्यावर आहे ना असा वरवंटा ठेवूया। छोटा वरवंटा आहे माझ्याकडे। असं आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत, जेणेकरून ह्या रात्रभरात पाणी खूप छान नितळेल। आणि हे आपण हे बघा आत्ताच एवढं नितळलं आहे पाणी। हे रात्रभर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आपलं दही आंबट होणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे मँगो कापून घेतले, त्याचा आपण पल्प काढून ह्याला शिजवून घेणार आहोत। हा असा आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। असा मँगोचा पल्प आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत। आणि ह्याला आता थोडीशी साखर टाकून, चवीप्रमाणे साखर टाकून, जर समजा आंबा गोड असेल तर साखर नाही टाकली तरी चालते, थोडा आंबा आंबट असेल तर साखर टाकून आपण ह्याला शिजत ठेवणार आहोत। आंबा गोड आहे म्हणून मी साखर अजिबात नाही टाकली आहे, फक्त आंब्याचा पल्प तेवढा मी आटवून घेणार आहे। चांगला आटवून शिजवून आटवून घेणार आहे याला। आता आपण हे रात्री दही बांधून ठेवलं होतं, हे छान आपलं पूर्णपणे पाणी निघालं। आपण याला आता एका भांड्यात काढून घेऊया। हे बघा मँगोचा पल्प खूप छान असा घट्ट झालेला आहे। आता या स्टेजला गॅस बंद करून याला थंडगार करायला ठेवूया। हा गरम गरम श्रीखंडामध्ये मिक्स करायचा नाही, हा फॅन खाली किंवा फ्रीजमध्ये थंडगार करून घ्यायचा। इथे मी या माव्याचं वजन केलं, हा मलाई चक्क्याचं वजन केलं तर 247 ग्रॅम झाले। मी त्याचप्रमाणे इथे साखर घेतलेली आहे 247 ग्रॅम। आपल्याला जर वाटत असेल की खूप गोड होते तर आपण कमी करायची। मी आता हे एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार। असं काढून घेणार आहे आणि यामध्ये मी साखर ही मिक्स करणार आहे। चक्क्यामध्ये, घरच्या बनवलेल्या चक्क्यामध्ये मी साखर मिक्स करते। आपण 600 ग्रॅम दही घेतलं होतं, त्याच्यातनं जवळजवळ 350 ग्रॅमच्या आसपास पाणी निघालं दह्यातनं। ते पाणी फेकून देता ते कढीमध्ये आपण वापरू शकतो दह्याच्या, किंवा आपण ताक बनवतो त्या ताकेमध्ये आपण ते पाणी वापरू शकतो। आता हे मी चमच्याने छान एकजीव करून घेणार आहे आणि यामध्ये मी थंड झालेलं मँगोचं पल्प मिक्स करणार आहे। हे बघ आपल्या घरच्या घरी केलेला हा मलाई चक्का किती सुंदर असा घट्ट झालेला आहे। आणि आता त्यामध्ये मी हे मँगोचा पल्प, तर मी हा मँगोचा पल्प यात टाकणार आहे। जास्त टाकायचा नाही आहे, थोडा कमीच टाकायचा आणि हा मिक्स करायचा। हा असा मिक्स करायचा हा मँगोचा पल्प। खूप छान रंग आणि स्वाद पण खूप छान येतो। हा छान एकजीव करून घ्यायचा आपल्याला। खूप घट्ट होतं आणि खूप छान असं घरच्या घरी श्रीखंड आपलं तयार होतं। ते दुधामध्ये आधीपासूनच 10 ते 12 केशरच्या काड्या घालून थोडंसं वितळवायला ठेवलं होतं। आता हे दूध आपण
यामध्ये घालूया थोडंसं, आणि यामध्ये वेलची पावडर. तुम्ही यामध्ये वेलची पावडर केशर नाही टाकलं तरी चालतं, कारण आपल्याला आंब्याचाच सुगंध एवढा छान मिळतो ना की खूप जबरदस्त होतं. आणि यात थोडीशी मी जायफळ किसून टाकणार आहे. आता अक्षय तृतीया येते आहे. अक्षय तृतीयाला नक्की तुम्ही ही घरी ट्राय करा. खूप छान होतं घरच्या घरी, जास्त मेहनत पण लागत नाही. अशा प्रकारे हा आम्रखंड खूप छान प्रकारे तयार होतो. हे बघा, आता हा आम्रखंड आपला तयार झालाय. मी हे सगळं एकजीव केलंय. आपली साखर पण वितळली आहे पूर्णपणे. आता अशा वेळेस याच्यावर आपण बदामाचे काप घालू शकता. मी यावर थोडे बदामाचे काप घालणार आहे आणि हे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आम्रखंड घरच्या घरी खूप छान तयार होतो. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.